सॉरी बोल. माफी माग माफी माग सॉरी नाही परत हात सोडून आम्ही परत मराठी बोलायचं आता नाही काय इंग्लिश बोलणे पोलिसची बापानं बोलव भांडे नाही त्याच्या बापा गप्पा करतीस तू त्या दिवशी का तुझा फोन बोलत होता का अगं चाल रेसिडेंट आहे तर तुम्ही टेनंटला हॅरेस करायचं असं हॅरेस नाही किया है. अरे किती कंप्लेंट आहे आणि रेकॉर्डिंग पण नाही आमच्या व्हॉइस रेकॉर्डिंग पण नाही किती धमकी देतात लोकांना ॲम्ब्युलन्स मध्ये तर पाणी बोलते बाहेरून घ्या पाणी पाणी आलो कशासाठी की जेव्हा त्यांना बोलणं वाढलं माणसांचं तकलीफ काय आहे तुम्हाला त्रास बाजू में कुछ नहीं है बाकी सब सपोर्ट आप ही सपोर्ट करने वाले अकेले मैं इधर रेसिडेंट हूँ सपोर्ट का बात बाकी के लोग सेक्रेटरी रेसिडेंट से कमिटीला नाही ना कमिटीला पण आहे काय कमिटीला तू बाजूला तुझा काय संबंध नाही नाही तू बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नाही आहे ना तुझ्याशी बोलत नाही आहे ना बाजूला बाय नॉर्म सुद्धा सेक्रेटरीची बात कर सकते कंप्लेंट आला का नाही विचारायला आम्ही विचारायला आलेलो तू मध्ये पडू नका त्या दिवशी एवढी भांडण लागली ए भाई साइड ला हो तू साइड ला हो तू साइड ला भाई नाहीतरी बारून आणून पी अरे त्याला आयसीयूला ऍडमिट केला मी आणि बापाला आयसीयूला येऊन बसलेली इथे तू काय वाटतं तुला त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला तेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल लोक कुठे होता रे तुम्ही तेव्हा घरात कामाला मग संध्याकाळी तुम्ही कुठे होतं त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झाला चेअरमॅन लोक त्यांना काय काय बोलले ते मेंबर नाही का तुमचं मेंबर नाही भेटले का आमच्या इथे 2% अवलाद काढते का म्हणते 2% नाही यांना म्हणा तुम्ही सरळ मराठी कुणाला आम्हीच ऍडमिट केलंय परत बाईक मध्ये आल्या कसं पण तू काय महिनाभर तिथं पडून राहतोस का अरे कोण घ्यायला चालत येईल ना तर कसं पण येईल बाईक मध्ये आला कसं पण येईल ना तो रिक्षा येईल चालत येईल ह्या लोकांना तुम्ही आता मराठी माणसाची माफी मागायला पाहिजे लोकांना आम्ही आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल माफी माग माफी माग सॉरी नाही परत हात सोडून आम्ही परत मराठी बोलायचं आता नाही काय इंग्लिश बोलणे पोलिसची बापानं बोलव भांडे नाही त्याच्या बापाला बोलव तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून आम्ही काय भिकारी नाही माफी माग आम्ही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही मला वडिलांची पहिली ती माफी मागणार या त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे मला वडिलांना खूप अरे आयसीयूला ऍडमिट केला होतो पाणी पी नाही दिया पडले आणि आता पाणी पाडली जाईल मला चक्कर येऊन पडली बोलले ना सॉरी बोलले मी सांगितलं सॉरी बोला मेंबर होना मेंबर की कर रहा हो आप बीच में मत बोलो मैं क्या बोल रहा हूँ बीच में मत बोलो आपको हमको तकलीफ नहीं आपको तकलीफ नहीं आपका हमको तकलीफ नहीं है आप बीच में मत बोलो आपका हमसे कुछ लेना देना नहीं है आप मत नीचे बात में बोलो वकालत मत करो किसी की तुम्ही मध्ये बोलू नका आणि तुम्ही मध्ये बोलू नका तुमच्या बाजूला
बाजूला हो. बाजूला हो. चलो बाजू में जाओ, इधर मत बाजू में इधर मत तुमच्या ओनर्सला जर काही झालं कॉल केला ऐक तुमच्या ओनर्सला जर कॉल केला हिनी परत तर मग आपण ओनरला कॉल करून सांगता ना खाली करा सांगा 2 तेच दिवसात. मी तिला बोलते. हिने तर त्रास दिला ना, मी हिने त्रास दिला. ओनरला कॉल करा. टेनंटला काहीतरी केलं. मला तुम्ही सोडवायला निघणार नाही. आम्ही आहोत, तुम्ही बिनधास्त बोलते. नाही तुडवणार आहे, अशी तुडवणार आहे ना. आणि हिचा पगार चौदा तुझा साडेसात आहे. त्याला पगार द्यायला ते माहिती आहे. आम्ही बोलतो की तुझा वेगळा पगार वेगळं काय आहे? काय वेगळं काय आहे त्यांचं? काय वेगळं काय आहे? पगाराचं काय? या ताईच्या पगाराचं काय? तुम्ही कोणाच्या घरी काम करत होते? कुठे काम करत होते? तुम्ही सांगितलं देऊ नका पगार तिला. ते कसं देईल, कसं साजन का माझं ना त्याला चांगलीच गोळी ते तुपात साजन त्याला. नाही नाही तिला ना ती सोडायची नाही. मॅडम ती अशी अशी माफी मागायला पाहिजे आणि परत कोणाला त्रास देणार नाही म्हणून सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला. मॅडम लक्षात ठेवा, आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे, शेवटचा आम्ही पर्याय देणार नाही. ह्याच्या पुढे बोलणार नाही. टाकलायचं ना आम्हाला, तुला आम्ही ढकलू, तुला ढकलू एवढ्या लक्ष पाठवायला मी माहिती का? मी इथंच राहते, माझं मिस्टर एवढा डेअरिंग तुझा, एवढा डेअरिंग. तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली, त्याशिवाय मी माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेवते. वडील वडील खाली सुद्धा येऊ शकत नाही, तुमच्यामुळे झाले. त्या दिवशी मी ओरडून बोलत होती ना, तिला आवाज खाली करून बोला. कळायचंय तिला. बोलत होती ना, आवाज खाली करून बोला म्हणून. माझ्या वडिलांचे स्टँड आहे, एवढं बोलत होती, तरी विश्वास नाही ठेवला. हा? तरी पण अवकात भीक मागायला आली काय करायचं? भीक मागायला आली? भीक मागायला आली का? त्या मावशी महाराष्ट्रामध्ये तू काय करते? माझ्या नियमना खाली मंदिर साजन नाही हिने सांगितलंय पगार देऊ नको. ऑफिस मध्ये काम करतो, तुझ्या लाज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला? आम्ही सगळे रिकाम टेकडे आहेत. दुसऱ्याची इज्जत नाही ना काढायची, मराठी माणसाची इज्जत काढताना मग इथं राहायचंच नाही ना. मग ते हिथून पुढे कुणाला त्रास झाला ना मग बसते मी करायला. हो रेखा ताई, तुम्ही सांत्वन करायला बाई आता अशी बाई आहे. सांत्वन करायला तुमची माफीचा व्हिडिओ घ्या. मराठी भाषेची जी माफी मागितली पाहिजे. घातलं की आम्ही काय बाई हेच निष्पत्तीला शहरामुळे नाशिकीला त्या नाशिकी मोठ्या बाजू घेऊन आलायस तो? अर्धी गावाची माहिती आहे नी? दे 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 मावशी दे मावशी दे खाली गुस्सा निकल रहा है आपका इतना मावशी ए मावशी वाजव ठीक आहे कोणाच्या गावात गप्पा करतीस तू त्या दिवशी का तुझा भूत बोलत होता का? अगं जा निघा मला पण यायची आहे ती. हा मला पकडलं हा. हे लावून मोठं. तुझा का भूत बोलत होता का? माझा भाऊ गेला असता तर तू काय केलं असतं? तुझं काय घेतलं असतं का? बाजूने कोणतरी एक वाजवा हो. माझ्या भावाला तर काय झालं असतं तर माझ्या भावाला काय झालं असतं काय हे तू तू सगळं एक म्हणून आमच्या टॉर्चर करते वाजव वाजव. माझ्या भावाला तर त्या दिवशी काय झालं? नमस्कार, मी अदिती सोनार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड. तुम्ही मागे बघू शकता, हिरानंदानी पनवेलमध्ये आम्ही आलोय. मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार येत होती. एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार. 3 दिवसापूर्वी त्या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या. पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच काढू शकतो, इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो.
त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली. आणि या व्हिडिओमधनं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पण मारू. जय हिंद, जय महाराष्ट्र.